मजबूत दाढी. अंकुश गोलंदाजी ट्रॅक वरती. हर्षल कुठेतरी जर पाहिलं तर निश्चित क्षेत्ररक्षणाचं जाळं बिनतोय. स्ट्राइक एंड वरती पंकज पाहायला मिळेल. नॉन स्ट्राइक एंड वरती सूरज. तर गोलंदाजी स्ट्राइक वरती गोलंदाज अंकुश. नेऊ नका तिकडे तळ्यात पाणी हिरवाय. चला मॅच ऑन करतोय आपण. खऱ्या अर्थाने निश्चित आपण पाहतोय स्ट्राइकिंग मध्ये पंकज पाहायला मिळेल. पंकज देखील एक टेनिस बॉल मधलं मोठं नाव आहे. ठाण्यांचा कडकडाट. धाबाला होते सुरुवात. मॅच ऑन. अंकुश टू पंकज. पहिला बॉल बेकार रट्टा निवार गो. काय सांगायचंय त्याला जमलाच नाही. त्या कार्यक्रम झाला पिक्चर लायला दिलवाले आणि पडद्यावर दिसला दिल जले. कारण की थ्रो करायचं होतं नॉन स्ट्राइक एंड वरती परंतु केलं स्ट्राइक एंड वरती. तोपर्यंत एक धाव ओके. थँक्यू. एक धाव कंप्लीट झाली. संघाचं खातं मात्र इथे ओपन झालं गेलं. सूरज पुन्हा एकदा यावेळेस आपल्याला स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल. तर गोलंदाजी ट्रॅव्हल पुन्हा एकदा अंकुश. षटकामध्ये दुसरा चेंडू. डावातले पहिलं षटक चालू आहे. ओहो यावेळेस हो घडलं काही देव बेकार. काय सांगायचं आहे खायाला दिला पण कुपोषित. डिक्लेअर झोन खाऊन पिऊन काय झालं हातपाय काड्या कुड्या पोटबाय जाड्या जुड्या. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आणि इथे मात्र एक सिंगल ऍड होईल पुन्हा एकदा धावफलकावरती डिक्लेअरच्या स्वरूपात. दोन धावा जे धावफलकावरती आपण पाहतोय. बदला काढ काढ गुतलाय बदला मधला मधला. ओहो काय सांगायचं त्याच्या काड्या आता येऊन किडण्या दाबा घेतल्या तुम्ही आरडून आरडून. गोलंदाज तयार. गडिया बॉल भोडिया बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू शेंडी फोड्या बॉल. शेम कार्यक्रम म्हणजे डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अंकुश चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाल. 3 चेंडू झाले गेले. अजूनही या षटकामध्ये 3 चेंडू दाखल शिल्लक. अंकुश तयार. ते स्ट्राइक वरती सूरज होईल. काय सांगताय जे 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 त्याची उंची किती 4.25 फूट. बॉल दिला 10 फुटावर. तो काय उडल स्पायडरमॅन. एकंदरीत जरूर कुठेतरी विचार जर केला तर उंचीचा अभाव पाहायला मिळाला. इथे मात्र एक सिंगल आली. 3 धावा दाखवल्यावरती 4 चेंडू झाले गेलेत. षटकामधील 2 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. अंकुश पुन्हा एकदा तयार होतोय. शेम कार्यक्रम झाला. बांधावर लावली भेंडी मेवणे लावली भेंडी. बॅटमॅनला फोडली शेंडी. आणि इथे मात्र हा चेंडू डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अंकुशच्या माध्यमातून हाताळला जातोय. अवघ्या ना अवघ्या 3च धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल जो मात्र या षटकामध्ये शिल्लक. स्ट्राइक एंड पंकज. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काय रे काय सांगायचं आहे बऱ्या कामा एक चापाचापी सुरू. अशा पद्धतीने एक धाव धावफलकावरती ऍड होईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. संघाची टोटल धावफलकावरती बिनबाद 4 धावा. हीच आहे. यस हर्षल यावेळेस स्वतः कॅप्टन. काय रे जाहिरात होती का. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. मला वाटलं ओरिजिनल पिक्चर चालू झाला काय. ती जाहिरात आली. हर्षल पवार गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक स्वतः कॅप्टन आहे. तर स्ट्राइक एंड वरती पंकज. 2 मोठे खेळाडू एकमेकांसमोर उभे टाकले गेलेत.
ह्या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. अंकुशनं पहिले षटक बेकार, डायरेक्ट भोकरापेक्षा मोकार चिकूट बॉलिंग केली. सोन्याला बाजार कमी आणि अंकुशला जास्त होता. आता यावेळेस कशा प्रकारे हर्षलच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल ते पाहणं फार महत्वाचं राहील. स्ट्रायकरमध्ये पंकज होतोय. षटक क्रमांक 2. इथे पहिला चेंडू हर्षल तय्या. काय रे मजबूत मारला पण काय झालं वाया गेला. भयानक कार्यक्रम झाला. म्हणजे ह्या काम कसा झाला माहिती का, डोंगर पोखरून उंदीर शोधला. फटका मोठा खेचला परंतु तिथे मात्र डिक्लेअरच्या स्वरूपात संघाची धावसंख्या 1 न पुढे जाईल. 5 धावा. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये फक्त एकच षटकार आलाय. 5 धावा आहेत धावफलकावरती. यावेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न बेकार. काय घसरकुंडीने पुसरकुंडी, टांगा पलटी, घोडा फरार, बॉल सीमारेषा पार. 4 चौकार. आणले आमच्या डीजे वाल्याला. काल अमेरिकेला दिला तर या गाणं आहे मंग मंगड 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 मंगड. जाऊया 4 मिळाल्यात. या 4च्या मदतीने संघाची टोटल मात्र 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चालू आहे. साईडला होय जाहिरात. जाऊया गोलंदाज हर्षल तय्यार षटकामधील पुढचा चेंडू घेऊन. स्ट्रायकर पुन्हा एकदा पंकज. 9 धावा आहेत. नाही ओहो मला वाटतं डिक्लेअरच्या स्वरूपात इथे पुन्हा एकदा 1 धावफलकावरती ऍड होईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. आता येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्फत हर्षल. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडवरती मात्र पुन्हा एकदा पंकज. काय सांगायचं यासाठी याचा काय जमलाय, काय जोडा, काय कळाय मार्ग नाही. ही सुरुवात होती बाबा. आणि यावेळेस मात्र डावी एसटी मिस करत असताना हा चेंडू निघून चाललाय. वाईट. माझा पाहावं लागेल. एक्स्ट्राची 1 धावफलकावरती ऍड होईल. 11 धावा. बॉलर मजबूत आहे पण काय नाही आहे. बॅट्समन जरा सिंगल काढी आहे पण भयानक आवरेज देते ही गाडी. यावेळेस हो फटका हवेत आणि तिथे षटरक्षक. बाप्पा हे शिट्ट्या मारू नका. भूता निघता भूता. शिट्ट्या मारल्यावर काय सांगायचं आज बाबा भगात आणायचं विसरून गेलो. 2-3 खैस येताना दिसलं मला होती तिकडे होतं. आणि एकंदरीत जाता मात्र इथे चांगला झेल कॅरी केला. विकेट. गोलंदाज होतोय बाद. थँक्यू. प्रवीण मैदानाच्या आतमध्ये यावेळेस झाडा दुडा गट्टा गुट्टा आडिया बांधण्याचा गुटगुटीत फलंदाज. मोजून 86 ते 87च्या आसपास वजा पाहावं लागेल. हर्षल क्षेत्ररक्षणाचं जाळं विणतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती. नाही आल्या गड्यांना काय जायचंय सांगा. शेम कार्यक्रम झाला. अगं पोरी तू स्वप्नात येईन आणि 7-8 कानफटात देणार. काय सांगायचंय. आल्या छंडला सीमा बाहेर पाठवलं परंतु तिथे धावा काही जास्त मिळणार नाही. आता मात्र धावा धावफलकावरती आहेत 12. शांताबाई. आणि इथे मात्र फलंदाज तयार नव्हते. तसं शेवटचा बॉल या षटकामध्ये शिल्लक आहे. 12 धावा तर आतापर्यंत. हर्षलची देखील गोलंदाजी सध्या चांगली राहिली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होताना पाहायला मिळेल. हर्षल. स्ट्राईक एंड वरती प्रवीण आल्या योकरट्टा निबार वठेला पार दिला तिथे खांडीला शेंडीला. यावेळेस
यावेळेस हो पुन्हा एकदा फटका बसला बेकार. काय झालं याला मोकार कुतवा बॉल मोकार वरत गया त्याला खालचा भोगला मांडा भोगल्याने बॉल गटाने बॅटमॅन सुटा. फलंदाज बाद विकेट. हर्षल पिटोळे यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना नवीन गोलंदाज, परंतु गोलंदाजी ट्रॅक वरती साहिल पवार. साहिल पवारला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सिंगल काढी बेकार करण्याची काय सांगायचं आहे बघा. हातपाय काड्या कुड्या छोटा एसपी बस बघा चटपट आहे. असं परिणाम हे चॅटिंगचाच परिणाम असता. आवडीच ही आवडीच चटपट म्हणजे ही चॅटिंगची चटपट. ती बघा लई स्पीक गडी आहे बाबा. बाजारच्या बादशाने स्पीकच्या एका जशी काही चाहूत. चला जाऊया. साहिल पवार गोलंदाजी ट्रॅक मध्ये तयार होतोय. बस मोकार आतकोड भरला जा. गडी बारीक इंजन बारीक अवरेज फुल बॉलर लय डेंजर काम आहे बाबा. मोजून पाव किलो बोजा व्हाय पण काय ना फुल अवरेज गाडी. एकंदरीत आपण पाहतोय सिंगल गाडी, परंतु गोलंदाजी पहिल्या बॉलवरती अफलातून राहिली साहिलची. पुन्हा एकदा साहिल तयार. ट्राय केलं तर पुन्हा एकदा सूरज भोईर. काय सांगायचं आहे. पहिला बॉल चांगला टिकला जरा चांगला नाव घेतला लगेच लागला वापरायला. म्हणजे ती एक म्हण आहे नाही का, बारीक पोराला खांद्यावर घेतल्यावर कानात मुतात अशी तऱ्हा झाली. इथे मात्र जरूर आपण पाहिला कुठेतरी जर पाहिला पहिला चेंडू चांगला राहिला, दुसरा चेंडू मात्र थोडस खराब आला गेलाय. आता येणारा चेंडू पुन्हा एकदा साहिल पवार तयार. यावेळी समोरच्या दिशेला क्षेत्राची टीम मध्ये आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न, धावाची संधी आणि तोपर्यंत इथे मात्र पंचांचा शिकलेला तो स्कोरले पंचांचा इथे गोलंदाज मात्र बाद आहे. विकेट. सरबी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल, परंतु साहिल बेकार. खलास केला बार. परत तो 2 दिवस काय ग्राउंड मध्ये यायचं नाही. तो मॅच बघली का अगदी आपण पाहिला. बॅट्समॅन तुझी त्याची काय पहिली जन्माची दुश्मनी होती का. आले आलं पहिला ठोक उडायली त्याच्यावर. आणि इथे मात्र जरूर आपण पाहिला पुन्हा एकदा एक सिंगल येत असताना संघाची टोटल धावफल का वरती इथे आपण पाहू शकाल 14 धावा आहेत धावफल का वरती. सध्याच्या स्थितीला षटक क्रमांक 3 मात्र चालू आहे. 14-14.
15 धावा. कोणते फोटो व्हिडिओ अरे सॉरी तिसऱ्या पंचांची मदत घेतली म्हणजे काय माहिती आहे का, जसं चहा पेताना कप आणि बशी बशीत होता हलवा आणि आता तिसऱ्या पंचांना झटकन बोलवा. आमचे तिसरे पंच देखील आले आणि तिसऱ्या पंचांचा सिग्नल येतो आहे, मागू नका हुंडा, दिल्या घरी सुखी राहावे. फलंदाज मात्र आहे इथे बाद. विकेट. आपल्याला खऱ्या अर्थाने पाहू शकाल 14 धावा धावफलकावरती आहेत. साहिल गोलंदाजी ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी राहिली साहिलची सध्याच्या स्थितीला. स्ट्राईक एंडवरती आनंद आपण ज्याला मात्र आपण पाहतोय. धावाला होते सुरुवात पुन्हा एकदा. काय रे जुने जाग्यावर भेटना शेम कार्यक्रम. पुन्हा एकदा चेंडू निघून चालाय. सीमारेषेच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु जमला नाही. डिक्लेअर झोन मध्ये जाऊन पोहोचलाय आणि तिथे मात्र एकदा वेईल. अशा 15 धावा धावफलकावरती आहे. साहिल लय बेकार काम, वेगळी स्टाईल, वेगळाच गडी, हातपाय निवळ, काड्या कुड्या, पाव किलो बोजा पण फुल आवरेज वाली गाडी. चांगली गोलंदाजी साहिलची. बॉलरची हवा झाली टाईट. बॉल हेल्प करायला लागला भाई. काय सांगायचं आहे, आधीचे बारे त्याला मग चांगला नाव दिला लगेच दुसऱ्या बॉलावर गल फाटला. आता चांगला नाव दिला लगेच गल फाटला. म्हणजे सैराटचा पिक्चर त्याला 10 वेळा बघला वया. एकंदरीत जरूर आपण जाऊया. शेवटचे 2 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. साहिल तयार. काय झालं, बॅट्समॅन डोळं मिटकून बॉल मारला का काय केला था. तलवार फिरायली पण काय झालं जमला नाही. खासत फुसूक फुसूक आणि इथे मात्र डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. साहिल पुन्हा एकदा तयार. स्ट्राईकमध्ये आनंद आहे. 16 धावा. सन्माननीय विनयजी टोपले साहेब यांना विनंती आहे की या आपण तुमचं सहर्ष स्वागत आहे कोकणीपाडा प्रीमियर लीग मध्ये. तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावरती स्थान पण बा. आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला प्रेमाची विनंती केली जाते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये धावाची संधी. काय रे तवास सांगता पोरा सोराने उभा वारा मोठे घरचा पकडवासा वारा चिरा बसा बसा ढास ढूस. आणि तिथे मात्र जमलं नाहीये साहिलला. धावाची संधी होती. 3 षटकांचा खेळ समाप्त. 4 गड्याच्या मोबदल्यात 18 धावा बॅटिंग करत असणारी टीम अर्थात पालाय देवी टायगर्स या टीमच्या. शेवटचं षटक हाताळण्यासाठी या यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरील सचिन म्हणजे तो नाही ना मिस्टर पिचकुले नाही. यावेळेस हो पहिलाच बॉल परंतु डिक्लेअर झोन म्हणजे का 2.5 भाकरी खाल्या पण अपचनाला सुरुवात झाली. इथे मात्र फटका चांगला खेचला परंतु डिक्लेअर झोन मध्ये जाऊन पोहोचला. 19 धावा.
आणि यावेळेस देखील हो फटका हवेत बेकार वगैरे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला बेकार ठोक. आता मात्र 25 धाबा या षटकाराच्या साह्यानं धावफलकावरती जोडल्या गेल्या. महागाईचे काळ स्वस्ताईची कमाल 60 रुपये लक्ष्मी मिसेल डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आता 3 चेंडू या डावामध्ये शिल्लक आहे. 25 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. येणारा चेंडू यावेळेस चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातो. आपण पाहू शकाल पुढच्या मॅच साठी चित्रा वॉरियर्स आणि त्रिशा वॉरियर्स आणि पालादेवी वॉरियर्स मिड इनिंग मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करा. पुढची लढत त्रिशा वॉरियर्स आणि पालादेवी वॉरियर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी उपस्थित राहायचे आहे. धाबा धावफलकावरती शेवटचा बॉल डावातील शिल्लक आहे. 26 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. शेवटच्या बॉलवरती किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे मात्र पाहावं लागेल. नाही ना तुम्हाला जागा काय ना हीच जागा भेटते का काय होते. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल डाव इथे होतो समाप्त. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. संघाची टोटल धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असणाऱ्या पालादेवी टायगर्स या संघाने 4 गडी बाद 26 धावा बनवल्या आणि विजयासाठी हिरण्या थंडर्स या टीमला बनवायचे आहेत 27 धावा. चला टॉस करण्यासाठी त्रिशा वॉरियर्स आणि पालादेवी वॉरियर्स दोन्ही टीमचा कॅप्टन टॉस साठी आपण लगेच टॉस का बॉस मध्ये संपर्क साधा. इथे आपण लगेचच टॉस करणार आहोत. मी सन्माननीय दिनेजी टोपले साहेब यांना विनंती करेन या आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याच्या नाणेफेकीचा कौल आपण करायचा आहे. इथे आपण टॉस करणार आहोत. सुद्धा दोन्ही टीमचे कॅप्टन मान्यवर उपस्थित झालेत. कॅप्टन या आपण त्रिशा वॉरियर्स आणि पालादेवी वॉरियर्स हे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. निश्चितरित्या टॉस केला जाईल. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल खऱ्या अर्थाने टॉस इथे केला जातोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस इथे झाला गेलाय आणि टॉस मला वाटतं त्रिशा वॉरियर्स या टीमनं जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण बॅटिंग साठी इन्व्हाइट केले गेले पालादेवी वॉरियर्स या टीमला. चला सलामीची जोडी देखील लगेच हिरण्या थंडर्स या टीमला विनंती असेल रवाना करायचे. सन्माननीय सुनीलजी म्हात्रे साहेब यांचं देखील इथे शुभागमन झालंय. तुमचं देखील कोकणपाडा क्रिकेट लीग मध्ये करूया सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आणि विनंती करेल या आपण तुमच्या व्यासपीठावरती स्थान बनवा. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या आणि सलामीची जोडी लगेच रवाना करायचे. चला हिरण्या थंड तुमची स्टेपनी लेग कोकड्याला मला ते बघा. चला सलामीची जोडी रवाना करा. छोटी छोटी सत्तावीसची गरज आहे. मॅच देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्रिशा वॉरियर्स आणि पालादेवी वॉरियर्स या दोन टीमच्या दरम्यान टॉस देखील संपन्न झाला गेलाय.
चला सलामीची जोडी रवाना करा लगेच. विलंब करू नका. सलामीची जोडी खेळपट्टीकडे रवाना होत असताना पाहायला मिळते. हर्षल पवार आणि त्याच्या सोबत फलंदाज पंकज झोलगे आणि हर्षल पवार ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हिराण्या थंडर्स या टीमच्या दरम्यान दाखल होत असताना पाहायला मिळते. पंकज आलाय यावेळेस स्ट्राईक एंड वरती, हर्षल नॉन स्ट्राईक एंड वरती. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पंकज पवार. बस म्हणजे आता पंकजची जमली जोडी, शेफळ बांधली जोडी. आता खऱ्या तर गोलंदाज देखील पंकज आणि फलंदाज देखील पंकज. परंतु कुठला पंकज वरती हवी ठरणार, स्वतःला सिद्ध करणार हे मात्र पाहावं लागेल. चला डाबाला होते सुरुवात. 27 धाब्यांची गरज आहे. 24 चेंडूचा खेळ जो मात्र या डावामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये 27 धावा बनवल्या जातील की डिफेन्स. पहिला बॉल बेकार, रट्टा मारलाय. बास काय रे, अशी बिल्डिंग सांगली तर त्याला याकूच काम. बाजी कोबीची आणि लाईन माराय पोरगी पहा मामाची. शम इथे थोडस फॉर्मलिंग झालं आणि बघता बघता तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलच्या स्वरूपात संघाचं खातं मात्र इथे ओपन झालंय. पहावं लागेल. पंकज गोलंदाजी मार्फत तयार होईल पुन्हा एकदा षटकामध्ये दुसरा चेंडू हाताळण्यासाठी. स्ट्राईक एंड हर्षल तयार. हर्षल पवार सातत्याने जर पाहिला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु जमलं नाही. काय झालं आता, काय हर्षद चव जाऊन चव तावला बघून काय गुलाबजाम वाटीत सुटला. कारण की पहिल्या प्रयत्नाला यश आलं नव्हतं. नंतर थोडस प्रयत्न केले जात आहेत. हो सर जरा खाली बसून घ्या. एकंदरीत जाऊया. हा चेंडू डॉट आला गेलाय. आता पुढचा चेंडू कशा प्रकारचा राहील ते देखील पाहावं लागेल. गोलंदाज पंकज तयार. बस पंचा जाऊन झाली का आणि आमच्यापर्यंत काय नाव आलंय, काय घरपट्टी आली. आधी मानव कोण आहे माहित नाही आहे. आधी मानव बोले यांची देखील उपस्थिती आहे. चला काही का होईना धावा धावपलकावरती जोडल्या गेल्या. 2 धाबा 27 ची गरज असताना 2 धाबा जोडल्या गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी दाबून मारलाय, कुरकून मारलाय, फिल्डर आलाय, बेकार फिल्डिंग. बास काय बास भयानक कार्यक्रम. म्हणून तर सांगता ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी. त्याला परिणाम असं काय सांगायचं आहे. त्याचा पळताना धरी ऐकल्याची खालच्या आलेला गडी वरच्या आलेला आला आणि वरच्या आलेला गडी खालच्या आलेला गुंतून बसला. तोपर्यंत रियाज डिक्लेअरच्या स्वरूपात एक मिळेल. आता 3 धाबा शेवटचे 20 बॉल आणि आवश्यकता आहे ती म्हणजे 24. यावेळेस हो चेंडू हवेत आहे. शेवटचे बॉल खाली येतोय. पाहावं लागेल. बेकार कार्यक्रम जमला नाही. तोपर्यंत खाऊन पिऊन ढेकर देऊन 2 धाबा कंप्लीट. या 2 धाबेच्या मदतीने संघाची टोटल ही म्हणजे 5 धाबा. सध्याच्या स्थितीला षटक क्रमांक पहिलं चालू आहे.
शेवटचा बॉल मात्र पंकजचा. पंकज बेकार बोकरापेक्षा चिकूट बॉलिंग करीतो. तो बघा डांग डिंगा 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 डांग डिंगा 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 जायला. यावेळी देखील पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली आहे. हो बेकार. हा बघा बघा काय सांगायचा कॅच या संजूला त्या ऍक्शन करायला पण काय सांगायचं तो हातातून निसटला. म्हणजे भयानक कार्यक्रम. खायल दिला चिकन आणि घशात गुतला मटन. ताणून ताणून धन डोळ्यात रस्सा. जरूर जाऊया. इथे मात्र फुलंदाज बाद होतोय पंकज. भावाने भावाची कॅच घेतली आणि तू काय सेलिब्रेट करीत तू सांगायला येत आहे घरी येते. मग झाला कार्यक्रम. ती 18 चेंडू आणि विजयासाठी 22 धावेची गरज आहे. ऋषिकेश जगताप. जाऊया 18 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज आहे. बॅट्समॅन संभाल मजबूत बॉलर आलाय बाबा. हर्षद ये तो बहुत बढ़िया गोलंदाज है. पहावं लागेल. गोलंदाजी मार्क होती तयार. काय सांगायचं तमाशा सांगतात ज्याचा पडा टक्काल त्याला मोकार अक्काल. बेकार बॉलिंग आणि इथे मात्र हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. शेवटचे बॉल शिल्लक आहे 16 आणि धाब्यांची आवश्यकता आहे ती म्हणजे 22. 16 चेंडू 22 धाबा. आणि यावेळेस हो बेकार. नो बॉल खाण्या बॉल नासका बॉल कुठला बॉल दलिंदर बॉल पनवत्या बॉल वाटला बॉल तरपत्र्या बॉल. भयानक कामगिरी. आता नो प्लस डिक्लेअर्स. आता मात्र 7 धाबा आणि येणारा चेंडू म्हणजे फ्री हिट. येणारा चेंडू फ्री हिट म्हणजे एका माम्याचं कन्यादान झालं तर अजून 3 मामा कन्यादान करायला आले पाहिजे. यस पंचनामा चालू झाला. सीआयडीला मागवायचा. यस तिसऱ्या पंचांची मदत घेतली. पंच बिमारसाठी ना. यस यस केलं जाईल. किती 20 फुटावरती होता की 18 फुटावरती होता. परंतु काही कारण असं एक तर मिळणारच कारण की चेंडू डिक्लेअर झोन मध्ये पण नो आला तर ती अजून एकदा ऍड होईल आणि एक चेंडू देखील एक्स्ट्रा मिळू शकतो. फेअर डिलिव्हरी. काय झालं 14 एकर मध्ये तमाशा लायला पण सांगा. 18 एकर मध्ये डान्स केला कारण की फलंदाज शपथ झाले होते. बॉलर काय झाला काय झालं गाडी काय झालं जराची घुसली का काय झाली. पण भयानक कार्यक्रम. एकंदरीत 16 चेंडू 30 धाब्यांची गरज. आपलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. ऋषिकेश जगताप डेंजर बॉलर आहे. विराट क्विंटल बोजा पण भरपूर डेंजर बॉलिंग. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 15 चेंडू 21 ची गरज. बस काय बोलायचं म्हणजे या कार्यक्रम काय झाला माहिती आहे का. दूर से देखा तो हीरा चमक रहा था, पास से देखा तो टकला चमक रहा था. शिल्लक आहे 14
धावेची गरज आहे. 15 धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 12 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक इन वरती संघाचा कॅप्टन हर्षल पवार तयार होतोय. बॉल परत मजबूत मारलाय पण काय झालं बॉल दिसता नेरा वाटणं चालू झालाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न खाऊन घेऊन डेकर देऊन सक्ती मिरचा लावून 2 धावा. 2 धावेच्या मध्ये संघाची टोटल मात्र आता पुढे जात असताना 14 धावा धावफलकावरती. एक खलास करेगा तुम लोग. सपट लोशन पापड मोशन. बघा बघा इथे मात्र निश्चित थोडस फुंबलिंग झालं. आता मात्र संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 14 धावा. शेवटचे 12 चेंडू 13 ची गरज आहे. 12 चेंडू 13. 12 चेंडूचा खेळ झाला गेलाय. 12 चेंडू मध्ये 14 बनवल्यात. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 धावेची गरज आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. त्यामुळे तुम्हाला या 13 धावा बनवाव्याच लागतील. यात कुठल्याही प्रकारे भेदभाव करावा लागणार नाहीये. आनंद गोलंदाजी मार्फत षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी तर स्ट्राईक एंडवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मुंबई पोलीस यावेळेस हो इथे फटका थोडा तुम्ही काय झाला त्यामध्ये पळायला पाहिजे. एक सिंगल येईल आणि आता 13 धावा 12 चेंडू मध्ये हव्या होत्या. आता मात्र तिथे विजयासाठी 11 चेंडू 12 ची गरज आहे. 11 चेंडू 12 धावेची गरज मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. कॉपरेट करा. वेळेसाठी सहकार्य करा कारण की मॅचेस भरपूर आहेत. 1:30 वाजलेला आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा कसपट लागा. धाव नाही तू नाही धावला तर तुम्ही इकडे पळा. तो जमला वया उन्हात काय सांगायचंय. त्याची आबाद तिकडे पळताना धन ऊन खाऊन धन खास खुश करून धन जाऊया. आता मात्र मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल. 16 धावा तर धावफलकावरती आल्या गेल्या आहेत. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 10 आणि धावेची आवश्यकता आहे विजयासाठी 11. 10 चेंडू 11 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. स्ट्राईक एंडवरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हर्षल स्टेप आउट करून फटक्यामध्ये ताकद. बेकार फिल्डर काढतं. निमसे फिल्डर पण त्यानं काय केलं निम्माने अख्खाच काम केला. कार्यक्रम ओके. खाव पका मीठ गडी व्हावं नीट ठणठण करीत फलंदाज होतोय बाद. ठीक आहे. शिल्लक आहेत 9 आणि धावेची गरज आहे 11. 9 चेंडू 11 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच पुढच्या मॅच साठी देखील दोन्ही टीम तयार राहायचंय. छोटा एसपी कारतूस भयानक मिस्टर 360 पाहावं लागेल. काय रे वळवळ करायला सुरुवात आल्या काय जायचंय. जाऊया. गोलंदाज तयार. 8 चेंडू 11 ची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. बस काय रे काय गडी पाहून तो आधी बॉल हेल्प पाठायचा ना. डिक्लेअर झोन मध्ये
आणि काय सांगायचं ही पिस्तूल बारीक आहे पण गोळ्या बरी झाली ते ठक 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 ठक. इथे मात्र आता 7 बॉल आणि 10ची गरज आहे. स्टेप आउट झाला होता रिप्लाय मध्ये आपण पाहू शकाल. कदाचित जागेवर खेळला असता तर टायमिंग प्रॉपर आणि चेंडू देखील प्रॉपर बॅटवरती येऊ शकला असता, परंतु इथे मात्र ते शक्य झालं. 7 बॉल 10ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार होतोय. त्यावेळेस हो समोरच्या दिशेला चिकट चिकट मोहरमा अनुमती एका चौकार. शेवटचे 6 चेंडू 6 धावेची गरज आहे. 6 चेंडू 6 धावा. वेळ आपल्याकडे जर पाहिला तर कमी आहे, सामने भरपूर आहेत. कोऑपरेट करा, वेळ वाचवणं बंधनकारक राहील, कारण की आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये कुठल्याही परिस्थितीत फायनल कंप्लीट करायचे याची नोंद घ्या. आमचे डीजे वाल्यानं आता मात्र काय सांगितलं, जुनी जुनी गाणी काढायला घेतली, संध्याकाळ परत वेगळीच गाणी वाजत इथे करा. चला वेळेसाठी मित्रांनो प्रत्येकाने सहकार्य करा. 6 चेंडू आणि धावेची गरज देखील आहे. 6 बॉल 6 धावा. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती, स्ट्रायकर वरती गोलंदाज देखील. बस भयानक कार्यक्रम. करण आहे स्ट्राइक एंड वरती. रवी गोलंदाजी ट्रॅक वरती. 5 बॉल 6ची गरज. गोलंदाज तयार. यावेळेस हो बॅटची गडा घेतली आणि तिथे झोन मध्ये एकदा मात्र इथे धावून घेतली गेली. एका धावेच्या मदतीने 4 चेंडू आता 5ची गरज आहे. 22 धावा गोलकावरती आहेत. 4 बॉल 5 धावा. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. ओके मॅम, थँक्यू. पाहावं लागेल. 4 बॉल 5 बनवायचे. छोटा कारतूस काय सांगायचा, बारीक बारीक पिस्तूल आलाय स्ट्राइक एंड वरती. गोलंदाज साहिल. आमच्या मध्ये एक सांगतो, बोलतो ना तो नाही मारी, तो काय वाईट मारित आहे का, भूषण काय काय सांगायचंय. जरूर जाऊया गोलंदाज तयार. 4 बॉल 4ची गरज असताना इथे मात्र हा चेंडू डॉट. भयानक कार्यक्रम. 3 बॉल 4 धावेची गरज. एक बॉल एक विकेट. हा महत्वाचे आहे. 3 चेंडू 4 धावेची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस देखील पाहावं लागेल. सर्दी खोकला आला सुद्धा गायब आता. काय होणार काय नाही हे माहीत नाही. मॅच मध्ये मात्र आपण पॉईंट केला. बॉल सुद्धा राहिले. 2 चेंडू 4 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवीन गोलंदाज सतीश. 2 चेंडू आणि 4 धावेची गरज. स्पर्धेचा नियम आहे सामना कंपल्सरी चेस. काही होऊ शकतं. चला पुढच्या सामन्यासाठी 2 टीम्स आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतील. त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच दिशा वॉरियर्स आणि पालाय देवी वॉरियर्स. दोन्ही टीमचे खेळाडू तयार राहायचे. शेवटचे 2 बॉल आणि 4 धावेची गरज. गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी मार्क वरती. महत्वाची स्पर्धा.
वाईट 22 धावा 22 असं काहीतरी सांगा ना. रन झाली बाबा. एक बॉल 3 ची गरज. आता काय होणार ही मॅच कोण जिंकणार दोनही संघांच्या पासल्या होणार शंका नाही. एक बॉल 3 ची गरज. मॅच कोण जिंकणार. एक मोठा फटका 2 देखील बॅटिंग करणाऱ्या टीमला विजय मिळवून देऊ शकतो. एक डॉट बॉल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विजय मिळवून देऊ शकतो. आणि इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दूरवर बॉल पर्यंत पोहोचलाय. एकदा तरी वेगाने कंप्लीट झाली आणि तिथे मात्र बघता बघता फलंदाज बाद होतोय. अर्थात बॅटिंग करणारी टीम म्हणजेच किराडे थंडर्स हार्ड लक टीम आणि गुड लक टीम पालाय देवी टायगर्स. विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं करूया थोडसं कौतुक. मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळत आहोत. आज आतापर्यंत मला वाटतं 2 रवी आले मॅन ऑफ द मॅच मध्ये आणि इथे या मॅच मध्ये रवी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सेकंड करून घेणं फार महत्वाचं राहील. क्रिकेटचा मान सन्मान प्रत्येक खेळाडूचा मान सन्मान आपण मात्र निश्चित त्यासाठी चला सेकंड साठी या लगेच आल्या देवी टायगर्स. सेकंड साठी लगेच या.